नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार गिरिजा आणि नुपूर पर्यंत पोहोचणार आणि गिरिजा व नुपूर आता सायलीच्या मदतीला ताबडतोब धावून येणार। आता नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया। तर इकडे आता गिरिजा ही तिच्या घरी बसलेली असते आणि आता ती मोबाईलवरती बातम्या बघत असते आणि त्याच वेळी तिला आता सोशल मीडियावर रीलमध्ये ती बातमी सापडते, ज्यामध्ये असं येत असतं की ढोकेट अर्जुन सुभेदारांवरती जो खुनाचा आरोप झाला होता त्यातून ढोकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतःची अगदी निर्दोष सुटका केलेली आहे आणि खरा गुन्हेगार सुद्धा सापडलेला आहे। आता दुसऱ्या बाजूला इकडे नुपूर ही तिच्या किचनमध्ये काम करत असताना गिरिजाचा नुपूरला फोन येतो आणि गिरिजा नुपूरला तिने जी बातमी बघितली ती सांगते। आता हे ऐकून नुपूरला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। गिरिजा म्हणत असते, नुपूर आपल्याला ताबडतोब सायलीकडे जायला हवं। अगर जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा तेव्हा सायली आपल्या मदतीला धावून येते आणि आज सायली इतक्या मोठ्या संकटात होती आणि आपल्याला साधं माहीत सुद्धा पडलं नाही। आपल्याला आता माहिती झालेलं आहे तर आपणही तिच्याकडे गेलं पाहिजे, आपल्या मदतीची तिला गरज असू शकते। नुपूर म्हणते, हो अगदी बरोबर बोलतेस तू गिरिजा, आपण दोघींनीही ताबडतोब तिकडे जायला हवं। आपण निघूया आणि लगेचच नुपूर आणि गिरिजा दोघेही आपापल्या घरून निघतात सायली आणि अर्जुनला भेटायला। मग आता जेव्हा त्या सायली आणि अर्जुनकडे पोहोचतात तेव्हा नुपूर आणि गिरिजा ह्या दोघीही सायलीला म्हणत असतात, सायली काय एवढं सगळं घडून गेलं आणि तुला आम्हाला दोघींना हे सगळं सांगावंसं सुद्धा वाटलं नाही का? अगं आपण एवढ्या एकमेकीच्या जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी आहोत, आपण एकेकीसाठी कायमच सख्या बहिणींसारख्या उभ्या राहिलोय आणि आज एवढं मोठं संकट तुझ्यावरती आलं होतं आणि तू मात्र आम्हाला या सगळ्यापासून दूर ठेवलंस। त्यावर सायली म्हणत असते, अगं काय सांगू तुम्हाला, संकट आणणारी सुद्धा घरातलीच व्यक्ती होती, त्यामुळे बोलता येणं अवघड होतं। त्यावर नुपूर आणि गिरिजा म्हणजे असं विचारतात। त्यावर मग सायली म्हणते, तुम्हाला आठवतं मधुभाऊंच्याच आश्रमामध्ये माझ्याबरोबर प्रिया नावाची एक मुलगी होती? त्यावर वर गिरिजा म्हणते, हो मी ओळखते ना। त्यावर सायली म्हणते, मग तीच माझी सखी धाकटी जाऊ आहे आणि तीच आहे या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी। त्यावर नुपूर विचारते, काय म्हणजे हे कसं? मग सायली सांगू लागते, अगं ती मुलगी खूप जास्त नालायक आहे आणि मग सायली प्रियात सर्व भूतकाळ नुपूर आणि गिरिजाला सांगू लागते, कशा पद्धतीने तिने मधुभाऊंना त्या खोट्या आश्रम केसमध्ये अडकवलं होतं, खुनाच्या आरोपात अडकवलं होतं पैशांसाठी। त्यानंतर कशी ती रविराज काका आणि प्रतिमा त्यांच्या घरात घुसली त्यांची मुलगी म्हणून, त्यानंतर तिने कसे सडीला फसवले, तिचे पैसे लुबाडले आणि त्यानंतर मग तिने आणखीन एक दोन बॉयफ्रेंड केले। ते सगळं आता ती त्या दोघींना सांगते आणि मग म्हणत असते, इतकी नालायक मुलगी आहे ही आणि आता हा या ज्या बाईचा खून झालेला आहे तो खून सुद्धा तिनेच केलेला होता, पण तिने या सगळ्यामध्ये माझ्या नव्याला गोवण्याचा प्रयत्न केला आणि आताही ती मोकार सुटलेली आहे, कारण आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि जो या सगळ्याचा साक्षीदार आहे त्याने सगळ्या आळ स्वतःवर घेतले आहेत। आता त्याने हे का केलं का नाही काहीच माहित नाहीये। त्याबरोबर हे सगळं ऐकून गिरिजा म्हणते, देवा देवा देवा, अरे हे किती समजा अनपेक्षित आहे, नाही म्हणजे कुणीतरी इतक्या खालच्या पातळीला जाऊन सुद्धा वागू शकते, या गोष्टीवर माझा विश्वासच बसना झालाय। सायली कसं सहन करता तुम्ही हे सगळं? आणि जर हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर मुळात तुम्ही तिला या घरामध्ये ठेवूनच का घेतलं, तुम्ही तिला सहनच का करताय? त्याबरोबर नुपूर सुद्धा म्हणते, हो मला सुद्धा पटत गिरिजाच म्हणणं, सायली अगं तुम्ही हे सगळं सहन करणं चुकीचं आहे, तुम्ही हे सगळं सांगून टाकायला हवं मग अश्विनला आणि तिच्या त्या बिचाऱ्या खोट्या आई वडिलांना, रविराज काका
आणि प्रतिमा आत्यांबद्दल तू नेहमी किती भरभरून बोलतेस आणि ते अर्जुन भाऊजींचे गुरु आहेत ना. मग अर्जुन भाऊजींचे गुरु म्हटल्यावर ते सुद्धा खूप हुशार असतील. त्यावर लगेचच गिरिजा म्हणते हो ना, मग इतक्या हुशार माणसाला कशी काय फसवू शकते ती मुलगी, इतकी चालाक आहे का ती. त्याबरोबर सायली म्हणते हो, इतकी चालाक आहे ती, तिच्याकडून खरं कसन काढायचं काहीच कळत नाहीये. नपूर म्हणते अगं सायली, पण असं हातावर हात धरून बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी तरी करायला लागणारच. कारण काय आहे ना, ही मुलगी जर असंच खोट्यावर खोट बोलत गेली तर यामुळे आपल्याला पुढे जाऊन जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो. काहीही करून हिला म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर उघडी करायला हवी. त्याबरोबर मग सायली म्हणत असते अगं हो, मला कळतंय, पण कसं अश्विन भाऊजीच त्या मूर्ख प्रियावरती डोळेझाकपणे ने आंधळ प्रेम आहे. अगं त्यांनी मनापासून तिला बायको म्हणून स्वीकारलंय, तिच्या विरोधात ते साधा एक शब्दही ऐकून घेत नाहीत. मग त्यांना सगळं सत्य आम्ही कसं सांगणार आहोत त्यांना. जर सगळं आम्हाला सांगायचं असेल ना तर त्यासाठी आमच्या बरोबर पुराव्यांची जोडणी असणं खूप गरजेचं आहे. जर आमच्या हातात पुरावे असतील ना तर आणि तरच आम्ही अश्विन भाऊजींसमोर तोंड उघडल्याचा फायदा होईल, नाही तर काहीच उपयोग नाही. आणि प्रियाकडून सगळं कबूल करून घेणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रिया पोहोचते. आता प्रिया रात्री तिच्या त्या खोट्या बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली असते, जो की अर्जुनचाच मित्र आहे. पण आता त्याला जेव्हा ती भेटायला गेलेली असते तेव्हा त्याच्या बरोबर तिने ड्रिंक घेतलेली असते आणि ड्रिंक मध्ये ते आईस वगैरे असतं आणि त्यामुळे आता प्रियाला जरा हंग ओव्हरही असतो आणि त्याचबरोबर तिला सर्दीही खूप झालेली असते. मग आता तिला हंग ओव्हर असतो, त्यात सर्दी झालेली असते, त्यामुळे तिला म्हणजे आणखीनच जास्त त्रास होत असतो. तिला म्हणजे मळमळत असतं, तिला उलट्यासारखं होत असतं, तिला सर्दी झालेली असते आणि सतत तिला शिंका येत असतात. तिचं डोकं जड झालेलं असतं सर्दीमुळे. आता तिला खूप जास्त त्रास होत असतो, काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं. ती हॉलमध्ये येऊन तशीच सोफ्यावरती बसून जाते, डोळे घट्ट बंद करून घेते आणि मोठ्या मोठ्याने फक्त शिंका देत असते आणि म्हणत असते अरे देवा, इतकी सर्दी पडस झालंय, अश्विनकडे औषधही मागू शकत नाही. जर औषध मागायला गेले तर तो म्हणेल की तुला एवढी सर्दी, एवढं पडसन कसं काय झालं, मग काय सांगू त्याला, हे असंच अंगावरती रेटाव लागणार आहे. जाऊ दे, जरा खोलीत जाऊन पडते असं म्हणत ती रूम मध्ये जाते. आता हे सगळं काही नुपूर बघते आणि नुपूरला एक जबरदस्त आयडिया ताबडतोब सुचते. नुपूर म्हणते सायली, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे ज्यामुळे आपण हिच्याकडून सगळं खरं वधवून घेऊ शकतो. त्याबरोबर आता नुपूरने असं म्हटल्यावर सायली म्हणते कसन. त्यावर नुपूर म्हणते माझ्याकडे एक काढा आहे, तो काढा आपण हिला द्यायचा आणि तो काढा हिला दिला ना की त्यानंतर बरोबर ही सगळं पोपटासारखं बोलायला लागेल. सायली म्हणते काढा पिऊन खरं बोलेल हे कसं शक्य आहे. त्याबरोबर मग आता नुपूर म्हणते काढ्याची रेसिपी मी सांगते तशी असायला हवी, मग बरोबर पोपटासारखं बोलेल. त्यावर आता सायली म्हणते सांग काय करायचं ते. मग आता गिरिजा म्हणते पण ए बाई, तिला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना, तर आधीच तो अश्विन दादा तिच्या बाजूने, उगाच जर तिला काही जास्त कमी त्रास झाला ना तर नको ती पंचायत होईल. हा त्याबरोबर मग लगेचच नुपूर सांगते नाही माझी बाई, काहीही त्रास होणार नाही तिला. मग गिरिजा म्हणते हा मग सांग. मग त्यानंतर आता नुपूर ही गिरिजाला आणि सायलीला सांगायची सुरुवात करते. नुपूर म्हणत असते अगं काढा काढ्यासारखाच बनवायचा, अश्वगंधा, वेलची, लवंग, त्याचबरोबर थोडासा ओवा, चवीपुरत मीठ, थोडीशी हळद, तुळशीची 4-5 पानं आणि लवंग तेल, हे सगळं काही एका गरम पाण्यामध्ये उकळवायला घे आणि त्यामध्ये थोडीशी चिमटीभर मीठ घाल. 1 ग्लास पाण्याचा अर्धा कप पाणी कर किंवा त्यापेक्षाही कमी कर आणि तो काढा स्वच्छ व्यवस्थित एखाद्या कॉटनच्या रुमालावरून गाळून घे. त्याबरोबर सायली म्हणते अग पण यामुळे ती खरं कसं बोलेल, हे तर आपण नॉर्मली पितो. त्यावर ती म्हणते आणि त्यामध्ये नंतर भांग मिक्स कर.
भांग्याची नशा तर तिला चळेलच ना आणि त्या काढ्याच्या चवीमध्ये तिला ते कळणारही नाही. सायली म्हणते उत्तम उत्तम कल्पना आहे, मी लगेच करते. आणि मग मग नुपूर आणि गिरीच्या तिथेच असताना सायली आता ताबडतोब प्रियासाठी तो काढा बनवून घेऊन येते आणि ती प्रियाला तो काढा देत म्हणते, हे घे, आईनी पाठवलाय म्हणून आणलाय, करून सर्दी झाली आहे ना तुला, हा काढा पी, मग बरं वाटेल. प्रिया म्हणते मला नकोय तुझ्याकडून काहीच. सायली म्हणते नकोय तर नको पिऊस, मला काय करायचं, मी इथे ठेवून जाते, प्यायचं असेल तर पी, नाही तर मर. आणि मग सायली तो काढा तिकडे ठेवते आणि निघून जाते. त्याबरोबर मग प्रिया विचार करते, नाही नाही नाही, सायलीने जबरदस्ती केली नाही म्हणजे नक्कीच या काढ्यात काही मिसळलेलं वगैरे नाहीये. जर काही असतं तर तिने मला फोर्स केला असता माझ्यासमोर, पी पी असं. मग प्रिया आता तो काढा पिऊन घेते. आता काढा प्यायल्यानंतर प्रियाला नशा चढते आणि त्या नशेत आता प्रिया बडबडायला लागते, खून मीच केलाय, मीच त्या शांताला मारलं मी, आणि त्या संतोषला मीच धमकी दिली, मी धमकी दिली नाही, मी धमकी नाही दिली, मी त्याला टॉर्चर केलं नाही, मी त्याला ब्लॅकमेल केलं, मी त्याला सांगितलं की तुझ्या बायकोचं मी ऑपरेशन करून देईन, मी पैसे देईन. आता मी कसलं करणार आहे ऑपरेशन, मी माझं काम केलं. आता या सगळ्यातून मी सुटली. आता कोण संतोष, कसला संतोष, कोणाची बायको, कोण बायको, आता हे सगळं काही सायली काय करते, सायली शूट करून घेते तिच्या मोबाईल मध्ये आणि त्यानंतर मग ती प्रियाला झोपवायला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. आता अश्विन प्रियाची ही अवस्था बघतो आणि म्हणतो, सायली वहिनी हिला काय झालं. त्यावर सायली म्हणते, अहो काही नाही, तिला ना म्हणजे थोडसं सर्दी सारखं वाटत होतं, डोकं वगैरे जड वाटत होतं म्हणून तिने गोळी घेतली होती कसली तरी, मे बी तिला हाय पॉवरची गोळी खाल्ली असेल तिने, त्यामुळे ग्लानी आली असेल. बाहेर हॉलमध्ये पेंगत होती म्हणून मी हिला बेडरूम मध्ये झोपायला घेऊन आले, जाऊ द्या मी पाडते तिला, झोपवते तिला व्यवस्थित, तुम्ही बाजूला व्हा. मग अश्विन आणि सायली दोघेजण मिळूनच प्रियाला झोपवतात वगैरे. त्यानंतर मग आता सायली खोलीतून बाहेर पडताना तिच्या मनात विचार येतो, हिला एवढी नशा चढली आहे की ही काय आता रात्रभरात उठणार नाही. याच वेळी जर अश्विन भाऊजींची आणि यांच्या मित्राची भेट घालवून दिली आणि अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा उघडा पडला तर खूप बरं होईल. मग आता सायली ही अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही काही महत्वाच्या कामात आहात का. अश्विन नाही म्हणतो. मग सायली म्हणते, माझं थोडं तुमच्याकडे काम होतं, तुम्ही जरा गार्डन एरियामध्ये याल का. अश्विन म्हणतो, गार्डन एरियामध्ये वहिनी काय काम आहे ते बोल ना इथेच. सायली म्हणते, अहो इथे प्रिया झोपली आहे ना, उगाच आपल्यामुळे तिला बिचारीला कशाला डिस्टर्ब, म्हणून म्हणते प्लीज या ना गार्डन एरियामध्ये. भाऊजी माझं थोडं महत्वाचं काम आहे. त्यावर अश्विन म्हणतो, ठीक आहे तू हो वहिनी पुढे, मी जरा फ्रेश होऊन आलोच, पटकन आत्ताच हॉस्पिटल मधून आलोय. सायली म्हणते, ठीक आहे मी वाट बघते हा गार्डन एरियामध्ये. आणि ती तिकडन वर येते. वर येऊन ती अर्जुनला म्हणते, अहो ऐका ना, तुमच्या त्या मित्राला तुम्ही इथे आपल्या घरी बोलवून घ्या. अर्जुन म्हणतो, काय अगं, जर तन्वीने त्याला पाहिलं ना तर किती मोठी गडबड होईल, तुला माहितीये ना. सायली म्हणते, अहो ती बघूच शकत नाही. त्यावर अर्जुन म्हणते, कसं. मग सायली सांगते की आज घरी गिरिजा आणि नुपूर आल्या होत्या आणि तेव्हा नुपूरने मला एक जबरदस्त आयडिया दिली, त्यानंतर मी प्रियाला झोपवून ठेवल, आता ती काही शुद्धीवर येणार नाही. आणि मग सायली तो सर्व तामझाम अर्जुनला सांगते. अर्जुन सायलीच कौतुक करतो आणि त्यानंतर तो त्याच्या मित्राला कॉल करून बोलवून घेतो. आता अर्जुनचा मित्र अर्जुन आणि सायली तिघजण गार्डन मध्ये अश्विनचीच वाट बघत असतात आणि त्यावेळी आता अश्विनही तिथे येतो. मग अश्विन विचारतो, दादा हा कोण आहे. मग अर्जुन म्हणतो, तुमची ओळख करून देतो, हा अश्विन माझा भाऊ आणि अश्विन हा तुझ्या बायकोचा बॉयफ्रेंड. त्यावर हे ऐकून अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन अर्जुन कडे बघतो आणि म्हणत असतो, काय दादा काय बोलतोस तू, हे तुझं तुला तरी कळतंय का, तू उगाचच्या उगाच
काहीही बडबडतोस ना माझ्या बायकोचा? शी दादा, ही मस्करीची वेळ नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, मी तुझी मस्करी करती नाही अश्विन, आणि मुळात हा विषय मस्करी करावा असा आहे का नाही, कारण मला तरी वाटत नाही की या विषयावर सुद्धा मस्करी होऊ शकते. सांगतो, सगळं सांगतो. आणि मग अर्जुन आता अश्विनला सगळं सांगायला सुरुवात करतो. त्याच्या मित्राने कसं प्रियाला फसवलं, कसं ते सगळं त्यांनी घडवून आणलं, वगैरे वगैरे. अश्विन म्हणतो, नाही, हे सगळं खोट आहे, माझा विश्वास नाही या सगळ्यावर. त्यावर अर्जुन म्हणतो, माहित होतं मला, पण तुला माहिती आहे मी पुराव्याशिवाय कधीच काहीच बोलत नाही, आणि आजही माझ्याकडे योग्य ते पुरावे आहेत तुला दाखवण्यासाठी. आणि मग अर्जुन अश्विनला काही व्हिडिओ दाखवतो. एका व्हिडिओमध्ये तर प्रिया त्या तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे अर्जुनच्या मित्राला सांगत असते की माझा नवरा मला खूप त्रास देतो, खूप छळतो, मारतो, जोडतो, खूप खूप सक्त मला ब्लॅकमेल करतो, आणि माझ्या घरात माझे आई बाबा आणि एक भाऊ आहेत. माझ्या भावाला मला पैसे द्यावे लागतात. माझी आई सतत आजारी असते आणि माझे बाबा तर पॅरालाइज पेशंट आहेत. मग आता ह्या सगळ्यामध्ये मी काय करू? मला खूप त्रास होतो रे. आता हे सगळं बघून तर अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विन प्रियावरती इतकं प्रेम करत असतो, तो कधीच प्रियाला काहीच गोष्टीसाठी नाही म्हणत नसतो. नाही म्हणलं तर खूप दूरची गोष्ट, तो तर प्रियाचे सगळे हट्ट सुद्धा पुरवत असतो. मग तरीही प्रिया एवढं मोठं खोट का बोलली हे काही अश्विनला समजत नसतं. मग आता अश्विन हा अर्जुनच्या त्या मित्राबरोबर हात मिळवणी करतो, आणि आता ते दोघेजण ठरवतात की आपण प्रियाला चांगली शिक्षा मिळवून द्यायची आणि चांगली अद्दल सुद्धा घडवायची. तर दुसऱ्या बाजूला अस्मिताजी असते. तिला आता चैतन्याने जे नेलपेंट गिफ्ट केलेलं असतं, जे काही त्याने प्रॉडक्ट गिफ्ट केलेले असतात, ती विचार करते की आपण हे यूज करून बघूया. बाळ काही देखील करता येत नव्हतं, आता झोपलेलं असतं, त्यामुळे तिला काही काम नसतं तेवढ्या वेळापुरत. मग ती आता ते प्रॉडक्ट मस्तपैकी ट्राय करायला घेते. त्या नेलपेंटने ती तिची नख वगैरे छान रंगवते. त्यानंतर आता सचिन तिकडे येतो. सचिन आता अस्मिताच्या बोटांवर एवढ्या दिवसांनंतर नखांवर नेलपेंट बघून तिला विचारतो, अरे काय ऑनलाईन शॉपिंग केलेली दिसते? त्यावर मग ती म्हणते, नाही, ऑनलाईन शॉपिंग नाही केलेली, हे मला चैतन्याने गिफ्ट केले. आता चैतन्याने गिफ्ट केलाय असं तिने म्हणता क्षणी सचिन म्हणतो, ओ अच्छा, चैतन्याने गिफ्ट केलाय का? म्हणूनच हल्ली तुला माझी गरज पडत नाही काय? बरोबर ना, चैतन्य आहे ना आता गिफ्ट करायला? त्याबरोबर ती म्हणते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? सचिन म्हणतो, मला जे म्हणायचं ते तुला बरोबर कळलं. अस्मिता, उगाचच्या उगाच तुला काही कळत नाहीये, तुला काही समजत नाहीये, अशी नाटक करण्याचा आणू नकोस, गरज नाहीये त्या सगळ्याची. मला काय म्हणायचं एवढं कळण्या इतपत नको. नक्कीच तू शहाणे आहेस, आणि जर तुला कळत नसेल तर आणखीन स्पष्ट बोलतो, तो चैतन्य आहे ना, म्हणूनच तुला माझी गरज पडत नाही, तो आहे म्हणूनच तर तुला माझी आठवण येत नाही. पूर्वी सतत सचिन करणारी माझी बायको अस्मिता हल्ली मला एक फोनही करणं गरजेचं समजत नाही, बरोबर ना? त्यावर अस्मिता सचिनला म्हणते, सचिन इन्फ तुला लाज वाटत नाही? तू काय बोलतोस? तुला तरी कळते का? अरे भाऊ मानलंय मी त्याला लहानपणापासून, मी एकत्र लहानाचे मोठे झालोय. अस्मिता ताई म्हणतो, तो मला आणि तुशी बहिणी भावाच्या नात्याला एवढा मोठा कलंक लावायला निघालास, लाज नाही वाटत तुला हे असलं काहीतरी विचित्र बोलताना? सचिन, लाज वाटते मला तुला नवरा म्हणून घ्यायची. त्यावर लगेच सचिन म्हणतो, हो, आता लाज वाटणारच, आता लाज वाटणारच तुला मला नवरा म्हणून घ्यायची, कारण आता तू आहे ना. त्यावर अस्मिता म्हणते, बास सचिन, तू तुझे सगळे लिमिट्स क्रॉस करतोस, समजल तुला. त्याबरोबर सचिन म्हणतो, अस्मिता, तू तुझे लिमिट्स ऑलरेडी क्रॉस केले. सांग ना, सांग, तुझा नवरा घरात नसताना तुझा तो मानलेला भाऊ तुला का गिफ्ट देतो? तुझे सखे भाऊ आहेत ना, दोन ते बर, कधी तुझ्यासाठी काही गिफ्ट घेऊन येत नाही, बरोबर? हा मानलेला भाऊच कसा गिफ्ट घेऊन आला? ते पण नेलपेंट बरोबर हात पकडायचे असतात, ते हातच सुंदर दिसले पाहिजे असंच वाटत असेल ना त्याला? अस्मिता
तुला काय वाटतं मी घरात नसतो, तो घरातून बाहेर असतो म्हणून मला तू काय रंग उधळतेस ते कळत नाही का? मला बरोबर सगळं माहिती असतं. तो सचिन वारंवार मी घरात नसताना तो चैतन्य वारंवार घरात येत असतो, तुला भेटायला येतो, आपल्या खोलीत येतो, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो, घरात सगळेजण असताना सुद्धा तुला कोप्यात घेऊन बोलतो. तुला काय वाटलं मला समजत नाही. त्यावर ती म्हणत असते, सचिन बास बास झालं, तुझ्या नीचपणाला काही लिमिट्स आहेत का नाही? आता अस्मिताचा हा इतका वाढलेला आवाज ऐकून घरातले सगळे सदस्य त्यांच्या खोलीत येतात. आता प्रताप म्हणत असतो, अस्मिता अस्मिता काय चाललंय तुझा? आवाज पार वरती आमच्या रूम पर्यंत येतोय. अर्जुन सायली सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. आता हा प्रकार खरंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळच घडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई वस रॉंग, अगदी मोठ्याने ओरडतीस तू, माझी झोप मोड झाली, काय झालं का एवढं ओरडायला तुला? त्याबरोबर मग अस्मिता म्हणत असते, माझं डोकं फिरलं होतं ना म्हणून अर्जुन तुझ्या विरोधात जाऊन मी माझ्या या नालायक नव्याला माफ करूया असं म्हटलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, असन देर आहे, दुरुस्त आहे, तुला अक्कल आली, हे नशीब. पण असं घडलं काय की तुला एवढीही अक्कल आली? त्याबरोबर मग ती सांगत असते, माझ्या नालायक नव्याने माझ्यावरती आणि चैतन्यावरती संशय घेतला, आमच्या बहिणी भावाच्या नात्याला हा कलंक लावायला निघालाय. त्यावर हे ऐकून मग मात्र सायलीचा तोल सुटतो आणि यावेळी सायलीच आता सचिनची चांगली कान उघडणी करते. ती म्हणत असते, सचिन भाऊजी, आजपर्यंत नंदवा नंदवा म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही, पण आज तुम्ही तुमची लायकी आणि तुमची कुवत दाखवून दिली आहे की तुम्ही किती नीच आहात, तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकता. लाज नाही वाटत तुम्हाला? बहीण भावाच्या नात्याला कलंक लावताना नाही म्हणजे तुम्ही तर नालायक आहातच, तुम्ही तर निर्लज्ज आहातच. पण दुसऱ्यालाही अशी नाव बोट ठेवायला तुम्हाला काहीच वाटत नाही? जीभ झडली पाहिजे होती तुमची एवढ्या चांगल्या बायकोला हे असं काहीतरी बोलताना. अहो चैतन्य भाऊजी अस्मिता ताईला सख्या बहिणीसारखं मानतात आणि तुम्ही त्यांच्यावरती संशय घेतलात. शी सचिन भाऊजीशी मला कीव येते तुमच्या बुद्धीची. आता सायली एवढं सगळं बोलल्यानंतर घरातली सगळीच माणस एक एक करून सचिनची चांगलीच कान उघडणी करतात आणि सचिन मात्र गप्पणे सगळं ऐकून घेतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.